आजच्या दिवसाची सुरुवात ना मस्त अशा लाडूपासून झाली। हे लाडू ना माऊला खूप जास्त आवडतात आणि लहान मुलांसाठी ना खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे। सगळ्यात आधी ना मी एक वाटी काजू आणि बदाम छान असे भाजून घेतले होते। त्यानंतर इकडे 2 वाटी नाचणी पीठ, 1 वाटी मखाना पीठ आणि 1 वाटी पिठी साखर असं मी सगळं मिक्स करून इकडे मस्त असं बारीक गॅसवर ना भाजून घेतलं होतं। वरून लागेल असं ना तूप टाकून घेत होते आणि तूप जास्त घ्यायचं नाहीये, लागेल असंच थोडंसं घ्यायचं होतं कारण शेवटी तूप बऱ्यापैकी सुटतं। आणि इकडं ना नाचणीला छान असा कलरही आला होता आणि बऱ्यापैकी नाचणी चांगली भाजूनही घेतली होती। त्यानंतर मी इकडे थोडंसं ते बॅटर नॉर्मल झाल्यावरती लाडू वळायला घेतले होते आणि भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आहे ना त्याची सुद्धा पावडर करून याच्यातच मिक्स करून घ्यायची आणि शेवटी असे सुंदर लाडू झाले होते। जेवण वगैरे झालं त्यानंतर घरातली सगळी कामं आवरून निघालो होतो आम्ही संध्याकाळी राऊंड मारण्यासाठी। बाहेर आलेच होते तर काहीतरी खाऊन जाणार, त्यामुळे मग इकडे मी रगडापुरी घेतली होती आणि माऊसाठी पुरी घेतली होती। खरं तर प्लॅन होता आईस्क्रीम खाण्याचा, पण म्हटलं की खूप थंडी असल्यामुळे मग इकडे रगडापुरीच ऑर्डर केली आणि रगडापुरी मस्त एन्जॉय केली। आणि खरं तर नाही या थंडीच्या दिवसात मस्त संध्याकाळचा राऊंड मारायला जायची मजा खूप जास्त वेगळी आहे। आणि आम्हाला दिवसभरात जेवढं माऊसाठी नाही वेळ देता येत तेवढा मी संध्याकाळी तिला राऊंड मारायला गेलो ना की मग तिच्या सोबत खूप जास्त टाइम स्पेंड करता येतो आणि ती सुद्धा खूप जास्त एन्जॉय करते। माऊची मजा मस्ती अशीच चालू असणार आहे। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्की फॉलो करा। बाय।